मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नंदीवाल्या समाजाची जात पंचायत वर्षातनं 2दा इंदापूरला भरती. सडत कुजत रेंगाळत पडल्यालं खटलं तिथं उभं राहते ती. महिनाभर चालणारी जात पंचायत. सरकारी कोर्टाच्या वर समधी तऱ्हा. केवढा बी आडील माणूस असू द्या, जात पंचायती मोहर उभा केला की सुतागत सरळ याचा. राणून आपली जात पंचायत बोलावली. त्या देवकीवरती खटला घातला. तिची जात बाहेर काढली. काय सांगायचंय ती इंदापूरच्या जात पंचायती मोर सांग, असा वर दंबी भरला. बापूची तरी काय तऱ्हा. एकनाथ सोडला तर समधी गाबडे रामून वळवली. बापू म्हणलाच देवकीला, देवकी आमची जात पंचायत माझ्या विरोधात गेल्या आणि मला काय सोन्याची पालखी पाठवली वय. राम्यानं इचका केला समदा. वडापुरीतला राग त्यानं हित काढलाय. भगत कंच्या बाजूनं हाय. त्याला काय, खंडोबाच्या भंडाऱ्या माग खोबऱ्याची वाटी जाती तशी तऱ्हा. समद जिंग एकाच मोळकांडातला हाय ती. काय भ्याचन हाय, कायद्याला भ्यावं लागतंय. राम्यानं माझ्या विरोधात खटला इंदापुराकडे ढकललाय. जातीत ठेवणार नाही म्हणतोय मला. धंदा करणाऱ्या इशीला ठेव म्हणावं. जात हाय वय ही. ह्या नंदीवाल्याच्या जाती शिंदलकी करणारी चालल, पर जीवाला जीव लावून लगीन करणारी नाही चालायची. काय करून करून करणार हाय ती. जातीतनच काढत्याली नव्ह. बघू मोहरचं मोहर. एवढा विरोध होऊनही बापूनं वस्ती सोडली नव्हती. तो देवकीला घेऊन सन्मानानं राहत होता. तसल्या विरोधातही नंदी घेऊन गावभर फिरत होता. सगळे पंच आपल्याकडं वळल्यानं राम्याची मस्ती उतू चालली होती. गराडा धरून राहणाऱ्या घोणसासारखा राम्या आपल्या पालात दबा धरून होता. इशीला मधी घालून सारी सूत्र बिनबोभाट हलवीत होता. काशा गणपा इशीवरती नादावली होती. राम्याला बी त्याचं काहीच वाटत नव्हतं. बापूचा सूड हाच त्याच्या निर्लज्जपणाचा परिपाक होता. अलीकडे तो दिवसभर पित होता. बापू लांबनं जाताना दिसला की भिडूला म्हणत होता, कातण जडली म्हणायची नागाची. नुसती जडली नाय, कातणीतच गुरफटून मरणार हाय. राजकपूरला मंदाकिनी मिळाली म्हणायची शेवटी. लय दिस नाही ती टिकायचं ह्या नखर. पंचायत फाडून खाईल तवा कळल. अरे पर्रा घ्या, जातीतनं हा कल्ल्यावरती जाणार कुठं रे ह्यो बाप्या. तिकडं रोजगार हमीवरती का जायना. आपल्याला हवं काय करायचं हाय. हे नेहमीच झालं. राम्या संधी सोडत नव्हता. त्याचं जुनाट कळकीच्या काट्यासारखं बोलणं छातीत रुतत होतं. बापू मन मारून गप्प होता. ऐकलंच नाही असं दाखवून कानाडोळा करत होता. पण एकदा तर कळसच झाला. देवकी आंघोळ करीत होती. रघ्याच्या पाला मोहर मटाण पडलं होतं. राम्याच्या पाला मोहर बसून काशा आणि गणपा ढोसत होती. समद ध्यान गोऱ्या गोमट्या देवकीवर. जिभा चाटत डोळ्यानं दारूबर रुपबी चाटायचं काम चाललेलं. राम्या म्हणलाच, काय टाचाचली या देवकी. रुबडावळा नंदीवाल्याचं हाय नव. आईला तासन तास बघत बसावंसं वाटतंय. बाप्यानं हे रानमांजर पटकावलं शेवटी म्हणायचं. जुनं हेळकय रामभाऊ, टाका थोडी. देवकी पाताळ गुंडळीत उठली तसा राम्या मोठ्यानं म्हणला, एखादा मला 100 रुपये मोजीन तर विचार तिला इतिहास का पालावर म्हणून. मुंबईचा दर देतो मुंबईचा. अरे कुणाला दर लावतो यास बहाड्या. देवकी खवाळली. झटकीपट पाताळ बदलून हात वळीत आलीच पुढं. किरड्या, बायको दिवसभर सोंद उरावरती घेऊन पडल्याली असत्या की तुझी. काय दर लावायचा तो तिचा लाव. गावाच्या उच्चापत्या कशाला रे करतोयस लंगड्या. बापूही आलाच मागणं. त्यानं राम्याला चांगलाच लाथालला. दातन दात पाडला. काय इचरायचंय ते जात पंचायती मोर इचरायचं हितन हाय. मानपासनच खापालतो तुला. लय माजलंस टवळीच्या पैशानं. काशा मधी पडला. बापूराव बरं नव्ह ह्य. अरे तू कोण सांगणारा. वार आला की फिरणाऱ्या कागदाच्या फुला एवढी किंमत तुझी. चुतमारीच्या म्या तुला पोटाला लावला. माझ्यावरच उलाटतोयस वैर. अशाला काय बोलतोय काशा. राम्या मातूर फणकारला. जातीत ना हाकाल तूच बघ तुला.
हाकाल, काय हाय तुझ्या हातात तरी? अरे पंचायतीत खटला लढवतो का नाही बघ, रुपया 1000 घालवीन पर तुला जाती बाहेर घालवूनच राहन. तू घालवण्याआधीच मीच जायन. कशाला रे हुशारी दाखवतो यास? बायकोच्या पदराखालचा कॅस मोजत बस तुझ्या. माझ्या काय, तुझ्या बी मोजतो. तिला पाठीव हकडं माझ्याकडं. बापून आणखी 4 लगेवल्या. लुदभऱ्या कुत्र्यासारखा झडून मरशील चाल्या. बाप्या, तुझी मस्ती 15 दिवस. जात पंचायती मोर पार नागवाच करतो बघ तुला. इंदापूरला गावाच्या बाहेर झाडाखाली जात पंचायत भरली. आंब्याची 7-8 झाडं, गार सावली, जत्रेला आल्यावाणी माणसांची लहेदारी. गावोगावचं खटलं, मोठमोठं पंच, रंगीत पटकं बांधून, जाकीट घालून पानं खाऊन टरारल्यालं. बहुतेकांच्या कानान सोन्याच्या भिकबाया, हातातनी कडी, मिशाला जमेल तसं पियाण दिल्यालं. खटलंवाले आपापली पालं टाकून राहिल्याली. प्रत्येकाचा वकील यागळा. बापून आपली बाजू मांडायला यकनात नेला होता. देव माणूस खरं ती बोलणार, पण पंच लय ताट, तडतडा बोलायचं, पार लायकी शिववरती वाळत घालायचं. तिसऱ्या दिवशी बापूचा खटला उभा राहिला. यकनातनं सारी चित्तरकथा समजून सांगितली. तशी गोल कड करून बसलेली पंचमंडळी लबाडागत हसली. बापूला म्हणाली, तू कंच्या जातीचा र? तिरमाळी नंदीवाला. आणि ही फटागडी ढवळ्या नंदीवाल्या जातीची. दुसऱ्याच्या जातीत घुसस्तवर तुझ्या जातीत पुरीसने काय नाहीरा पडला होता वैर? आमचं एकमेकांवरती प्रेम होतं. लफडीच करायची होती तर वाण्या बामणात जन्माला नाही व यायचं तू. हे पुरी, तू ग काय ठरवलंयस? तुला तुझी जात सोडावी लागल. एका पायावरती तयार आहे मी. भावाला विचारलंस का तुझ्या? तसा राणू उठला, हात हलवीत म्हणला, मी माझ्या बहिणीला जातीत घेणार नाही. अरे मी येणारच नाही तर तू घेण्याचा प्रश्नच कुठं येतो या? ए पुटू बोलणारे, इकडं बघ. तू जाणार आहेस कंच्या जातीत? बापूची जात तीच माझी जात. राम्या उठलाच, पिऊन आला होता. आपल्या 7-8 भिडूकडे बोट दाखवीत म्हणला, आमच्या तिरमाळी जातीत आम्ही बापूला घेणार नाही. समधी पंचायत घेऊन आलोया मी हिथं. त्याला जातीतनं हाकला आमच्या. हाकलो, तुमच्या जात पंचायतीच्या मोर ही जात पंचायत जाणार नाही. बापूलाही राहवलं नाही. तो पंचांसनी उसळून म्हणाला, काय रे बाबांनो, एवढं जातीतनं हाकलूस तवर काय गुन्हा केलाय मी तुमचा? परजातीची पुरगी केलीस, ती बी तिच्या भावाला बांधून घालून, ह्यो मोठा गुन्हा हाय. मग जात पंचायतीच्या रिवाजाप्रमाणे काय दंड घ्यायचाय तो घ्या की. अरे दंड तर घेऊच की र. सोन्याच्या तारेनं जिभेला चटका देऊन वर 50ची नोट फडकून घेऊ. बापू नाही कुठं म्हणतोया. पंचायत सांगल तो दंड भरायला बापू तयार आहे की. एकनाथानं बाजू सावरली. तसा एक मोठ्या डोळ्यांचा रोगाट पंच म्हणाला, आरोपीची कुणी बाजू घ्यायची गरज नाही. परजातीत गेलेला पुरुष आपल्या जातीत घ्यायचा असला तर एकटाच घेता येतोया. त्याच्या बायकोला घेता येत नाही. म्हणजे तिला तुम्ही नवऱ्याच्या जातीत घेणार नाहीसा? नाही. तिची बी जात तिला तिच्या जातीत घेत नाही. मग तिनं जायचं कुठं? एक बिलंदर पंच देवकीला न्याहाळीत म्हणला, तिनं कुठं बी धंदा करून जगावं. मस्त गुरी गुमटी हाय, दिसाचं 100 कमवल. बापूची कवटी सरकली. त्याने एका झेपेत पंच धरला, हिसकला, चिपलीनं थोबाडला. तुमच्या आईला ह्या पालतं तुमच्या. तुम्हाला इथं न्याय द्यायला बसवलंय का लग्नाच्या बाया धंद्याला लावायला बसवलंय? हा बडवीचानू? बाप्या, गळा सोड. जीवच मारतू बघ तुला भडव्या. पंचावरती हात टाकणं गुन्हा हाय. नाका ठिशीनुसानं. आईला तुमच्या माजलायचा वैर गरीबाचं खाऊनी. पंच बी चिडले. मारामारीला ऊत आला. कोण कुणाचं ऐकना. बापूलाही 7-8 रट्ट बसलं. तसल्या स्थितीत बी देवकीनं त्याला घट्ट मिठी मारली. देवकीला हातात धरून ओढत बापू म्हणाला, चल असली पंचायत दाणक्यावरती कोलतो मी. अरे जा, जात पंचायतीनं तुला जातीतनं काढलंय. 50 रुपये दंड भरून चालायला लाग. अरे हे घे दंड दोघांचा बी. तुमच्या जातीवर तर थुकतो मी. गरज नाही मला असल्या भिकारचोड जातीची. रोजगार करीन, एखाद्याच्या शेतात दार धरीन, पर माणूस म्हणून जगून दाखवीन. मानानं तोऱ्यानं तुम्हाला काय वाटतंय र कोंगाड्यांनू? तुमच्या वंजळीनं मी पाणी पिन? छट, ह्यो बापू जातीवरती माती घालतो. चल ग देऊ की, ह्या भिकाऱ्यांपुढा हात पसारण्यापरास नोकरीसाठी कुठं बी हात पसरू आपण. देवकीच्या अंगात 11 हत्तींचं बळ आलं.
जात पंचायतीसमोरून ती नागामागे नागिण जावी तशा कुर्र्यात गेली. बापूच्या हाताची पकड आता सुटणारी नव्हती. त्याच्या निर्भय मनाला देवकीच्या निर्मळ मनाची साथ लाभली होती. अस्मान पायाखाली घेऊन चंद्राला हात घालायची त्यांच्यात हिंमत होती. त्यांच्या चालीतही गती होती. बेभान अवस्थेत आपल्याच मस्तीत जोडी ताड ताड चालत होती. हाताची पकड खूप काही बंदिस्त स्पर्शातून बोलत होती. गावाबाहेरच्या वाटेनं ते चालले होते. दूरवर इंदापूरच्या पेठेत गुबू 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 वाजत होतं. डोलग्याचा तो करारी पण हवा हवासा धीमा लयबद्ध आवाज कानावरती पडताच बापू बावरला. डोळे पाण्यानं डबडबले. देवकीच्या गालावरून हात फिरवीत म्हणाला, हे गुबू गुबू आता इसरायचं ग. कानात खुट्या ठोकायच्या. काळजातला नवा आवाज हुडकत हिंडायचं. रडायचं नाही. दुनिया आपली हाय. आपण दुनियेचं हाय. हस बघू. डोळे पुसून देवकी सावरली. छातीतला हुंदका छातीत दाबला. पावसाळी ढगाळ चांदणं फुलावं तशी ती हसली. प्रसन्न मनानं लाजली. कमरेभोवतालच्या बापूचा हात सावरीत ती निघाली. वर आभाळ स्वच्छ होतं. खूप दिवसांनी साकार झालेलं स्वप्न घेऊन आभाळाच्या साक्षीनं जोडी चालली होती. आता परमेश्वर आडवा आला तरी दोघे मागे हटणार नव्हती. नवीन आयुष्य जणू सजविणार होती, रुजविणार होती. जुनं आयुष्य माळावरती घालवलेली ती जोडी नव्या आयुष्याला समोर जायचा विचार माळावरच करत होती. दोन चिकचिक्या रंगाच्या चिमण्या मातीत फरफरत होत्या. नाजूक चोचीतनं बोलत भुरकन पावसाला बोलवीत होत्या. देवकी कौतुकानं ते सगळं दृश्य पाहत होती.